नमस्कार मित्रमंडळी, कसे आहात? झालं का जेवण? बघा, आज मी एक नवीनच विषय घेऊन आलो आहे. आता माझी व्हिडिओ नेहमी नवनवीनच असतात आणि खऱ्या अर्थानं माझा या व्हिडिओ बनवण्याचा उद्देशच वेगळा आहे. कारण या बैलगाडी क्षेत्रातील काही घडामोडी, इत्थंभूत माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी याच्यासाठी मी खऱ्या अर्थानं व्हिडिओ बनवत असतो. बघा, आता 2023चं वर्ष सरलं आणि आता 2024चं नवीन वर्ष येत आहे. तर या नवीन वर्षात कोणकोणती आव्हानं असणार आहेत? खऱ्या अर्थानं आपल्या या बैलगाडी शर्यतीला सशर्त परवानगी मिळाली आणि खऱ्या अर्थानं ती 2 वर्ष पूर्ण झाली आणि खऱ्या अर्थानं या 2 वर्षात आपण खूप साऱ्या गोष्टी शिकलो आणि अजून सुद्धा शिकतच आहोत. ज्यांनी ज्यांनी ही शर्यत सुरू व्हावी याच्यासाठी प्रयत्न केले त्यांचे मनापासून आभार. आणि आम्हाला तुमच्या अनुभवाची गरज आहे. त्याच्यामुळं तुम्ही जी महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा चालू करण्यासाठी जे प्रयत्न केले, जे योगदान दिलं, त्या योगदानाची या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी नोंद घ्यावी लागेल. त्याबद्दल तुमचं, ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचं मनस्वी आभार. आता 2024 हे नववर्ष येत आहे. बैलगाडी क्षेत्रात खऱ्या अर्थानं तुमच्या पुढे नवनवीन आव्हानं असणार आहेत. प्रत्येकाला वाटत असतं की आपला बैल गुलालात राहावा, आपल्या बैलानं प्रथम क्रमांक करावा. ही प्रत्येक बैलगाडी मालकाची स्वप्न असतात आणि तो त्यासाठीच प्रयत्न करत असतो. कारण जो बैलगाडा मालक असतो, ज्या उद्देशानं बैल घेत असतो, त्याच्या पुढं आव्हानं असतातच आणि ती आव्हानं सर करत तो विजयी गुलाल आपल्या अंगावर, आपल्या बैलाच्या अंगावर पडावा याच्यासाठी प्रयत्न करत असतो. मग तो पायऱ्यासाठी धडपडत असतो, तो आपल्या टीममध्ये चांगल्या पद्धतीचा ड्रायव्हर कसा येईल याच्यासाठी धडपडत असतो, आपल्या बैलाचं नियोजन कशा पद्धतीनं चांगलं होईल याच्यासाठी मॅनेजर पण बघत असतो. तर सर्वांना 2024च्या नवनवीन आव्हानासाठी शुभेच्छा. आता बघा, 2024चं वर्ष खऱ्या अर्थानं सुरू होतंय ते म्हणजे मानाचं पुसेगावचं हिंद केसरीचं मैदान. सर्वांना माहिती आहे पुसेगावचं हिंद केसरीचं मैदान, ज्या मैदानाला 75 वर्षाची जुनी परंपरा आहे. महाराष्ट्रातलं सर्वात जुनं मैदान म्हणून या मैदानाकडे पाहिलं जातं. खऱ्या अर्थानं पुसेगावचं मैदान म्हणजे एक प्रकारचा बैलगाडी क्षेत्रातला विश्वचषकच आहे. कारण जो या मैदानात गुलाल घेतो, ज्याला सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होतो, तो वर्षभर गुलालात राहतो, अशी या मैदानाची ख्याती आहे. त्याच्यामुळे 2024चा विश्वचषक कोण जिंकणार याच्याकडं महाराष्ट्रातील सबंध बैलगाडी शौकिकांचं लक्ष लागलंय. कारण या महाराष्ट्रातील प्रत्येक बैलगाडी मालकाला वाटत असतं की आपण पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानाचा मानकरी व्हावं. त्याच्यासाठी तो वर्षभर प्रयत्न करत असतो. कारण एका वर्षामध्ये आपल्या बैलावर काय काय करायचं, कशा पद्धतीने त्याचं नियोजन करायचं, पुसेगावच्या हिंद केसरी मैदानाचा पैरा आपल्या बैलावर काय असेल, कोणता ड्रायव्हर आपल्या गाडीवरती बसेल, कोण आपला सुट्टी मेकर असेल, इथून तयारी असते. कारण एक प्रकारचा बैलगाडी क्षेत्रातला विश्वचषकच आहे. त्याच्यामुळे प्रत्येक बैलगाडी मालक अत्यंत सूक्ष्मपणे या पुसेगावच्या मैदानाचं नियोजन करत असतो. आणि येत्या 8 जानेवारीला हे पुसेगावचं मैदान होणार आहे. बऱ्याच बैलगाडी मालकांमध्ये मी पुसेगावच्या मैदानाविषयी चर्चा करत असतो. मी या क्षेत्रात नावखाच आहे, तरी पण मी पुसेगावच्या मैदानाविषयी लोकांना विचारतो, तुमचा पैरा काय आहे? बरीच लोक पैरा सांगत नाहीत. कारण असंच लोकांचं म्हणणं आहे की बाबा पैरा फुटतो. अरे पैरा कसा फुटेल? म्हणजे पैरा कसा फुटू शकतो तुमचा? आणि जर तुम्ही त्या मालकाला शब्द दिला असेल तर जर तुम्ही तुमच्या शब्दाला जागणारे असाल तर पैरा फुटणारच नाही ना. मात्र तुम्ही पैसे घेऊन पैरा केला असेल, ज्याला वायदी म्हणतो. कारण आजकाल लोक इतकी खोटं बोलायला लागल्यात मीडियासमोर. अरे पैसे घेऊन सुद्धा तुम्ही म्हणता आम्ही वायदी घेत नाही. कुठं फेडचाल ही पाप? तो महादेवाचा नंदीवरून बघतोय, लोक नंदीचा बाजारच करायला लागलेत. लोकांना सुद्धा माहिती आहे तुम्ही वायद्या घेता. 10,000 20,000 नाही, तब्बल 50,000 वायद्या घेता आणि म्हणता तुम्ही वायद्या घेत नाही. चला, तो माझा आजचा विषय नाहीये. विषयाकडे वळतो. पुसेगावचं हिंद केसरीचं मैदान. बऱ्याच जुन्या लोकांमध्ये चर्चा आहे की यावर्षीचं पुसेगावचं मैदान 8 जानेवारीला आहे आणि हे मैदान सोमवारी आहे. बघा, कारण सोमवारी बरीच लोक आपला नंदी पळवत नाही. कारण सोमवार हा
नंदीचा वार आहे. अजून सुद्धा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये सोमवारी लोक अवताला सुद्धा बैल झुपत नाहीत, कारण आपल्या इकडं थोडंसं या गोष्टी लोक मानतात. आता शेवटी बरेच लोक, म्हणजे मला सुद्धा अडचण आली, कारण मी निमसोडच्या मैदानात मला पैरा मिळत नव्हता. त्या दिवशी मला कळलं की बाबा सोमवारच्या नंदी झुपत नाहीत, कारण सोमवारी प्रामुख्यानं मी बऱ्याच जणांना फोन केला, पैरा मिळेल का, पैरा मिळेल का. तर निमसोड मैदानात मला बऱ्याच जणांनी सांगितलं की सर, सोमवार असल्यामुळे आम्ही नंदी झुपत नाही, नंदी झुपत नाही. हो का, प्रत्येकाची देवावर श्रद्धा आहे, माझी सुद्धा देवावर श्रद्धा आहे, मी सुद्धा देव मानणार आहे. पण आता एखाद्या वेळेस जर आता सोमवारी पुसेगावचं मैदान आलं, मग तुम्ही पुसेगावच्या मैदानाला तुमचा बैल नेणार नाही का, झुपणार नाही का नंदी, असं पण काय आहे का. त्याच्यानंतर आता बघा, म्हणजे ज्या बैलगाडी मालकांना मी फोन केले ते बैलगाडी मालक पुसेगावला बैल झुपणार नाहीत का, झुपणार. म्हणजे आपण कुठं ना कुठं तरी आपल्या म्हणजे फायद्यासाठी तत्वांची कुठं ना कुठं तरी तडजोड करत असतो. चला, माझा काही कुणाला विरोध नाही, म्हणजे सोमवारी बैल झुपा अथवा नका झुपू, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणजे कसं आहे की प्रत्येकानं काही गोष्टी कुठपर्यंत मानायच्या हा ज्याच्यात त्याचा वैयक्तिक बाब आहे. म्हणजे ज्यानं त्यानं सोमवारी बैल झुपायची का नाही, आता प्रत्येकाची, माझी पण महादेवावरती श्रद्धा आहे, पण मी माझा नंदी झुपतो. म्हणजे मला असं काय वाटत नाही की बाबा सोमवारी नंदी झुपल्यानंतर काही होतं किंवा नाही होत, पण प्रत्येकाला असं वाटतं की बाबा तो महादेवाचा अवतार आहे, मग मी झुपायचा का नाही, तो प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे. म्हणजे आता त्याच्यानंतर बघा 18 तारखेला उद्याच्या सोमवारी मोठं मैदान होतंय घरणिकीला, एक आदत एक बैलचं, तिथं सुद्धा तुम्ही नंदी झुपणार नाही का. म्हणजे ही दुईतोंडी लोक आहेत बघा, दुईतोंडी लोक आहेत. काय काय म्हणतात आम्ही सोमवारी झुपणारच नाही. म्हणजे ज्या लोकांनी मला निमसोडच्या मैदानाला सांगितलं की आम्ही सोमवारी नंदी झुपत नाहीत, तेच व्यक्ती नंतर मला आता ह्या घरणिकीच्या मैदानाला दिसत आहेत. असं का बरं, त्या दिवशी तुमचा सोमवार होता, आज पण तुमचा सोमवार आहे, मग तो कसा चालतो तुम्हाला. त्या दिवशी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला मला सरळ नाकारायचंच होतं, तर कशाला सोमवारचं कारण दिलं ना. म्हणजे असे सुद्धा लोक आहेत. त्याच्यानंतर 8 तारखेला पुसेगावचं मैदान येते. बरेच लोकांनी मला सांगितलं की सर, जो काही तुमचा निर्णय आहे तर तो कळवा आणि खऱ्या अर्थानं सांगा. तर मी बऱ्याच लोकांना सांगितलं की बाबा, मी तर पुसेगावला बैल झुपणार आहे. सोमवार असला तरी देवाला मी प्रार्थना करेल, चल देवा बाबा आज मी सोमवार जरी असेल तरी झुंपणारच आहे. बऱ्याच लोकांचं मत असतं आम्ही झुंपणार नाही, काही लोक म्हणतात झुंपणार, तो ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. त्याच्यानंतर आता सर्वात महत्वाचा प्रश्न, कोण होणार पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी, कोण होणार पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी. बघा, खऱ्या अर्थानं 2023 हा खऱ्या अर्थानं ज्या बैलानं गाजवला तो म्हणजे माझा आवडता लाडका षष्टमेव रुस्तमे हिंद केसरी बकासूर. खऱ्या अर्थानं बकासूर या बैलाकडं पुसेगावच्या मैदानाचा प्रमुख दावेदार म्हणून पाहिलं जाते. आता बकासूरचा पैरा कोणासोबत असू शकतो, तर बकासूर सोबत खूप सारे ऑप्शन आहेत, कारण हा बकासूर बैल सर्वांचा लाडका आहे. प्रत्येक महाराष्ट्रातील बैलगाडी मालकाला वाटत असतं की बकासूर हा बैल माझ्या गळ्यात पळावा, पण शेवटी बकासूरचे जे नियोजन करतात ते ठरवतील पुसेगावला त्यांचा पैरा कोण असेल. पण आपण फक्त इथं अंदाज लावू शकतो. तर बऱ्याच लोकांचं असं मत आहे की बकासूरचा पैरा हा पिस्टन बाब्या या 2 बैलांपैकी एका बैलावर असू शकतो. या दोन्हीपैकी दुसऱ्या बैलावर पैरा असू पण शकतो. शेवटी तो त्यांचा निर्णय आहे, त्यांनी कोणासोबत पैरा करायचा. मात्र संभावित विजेता, जसं आपण म्हणतो की संभावित विजेता कोण, म्हणूनच बकासूरकडे बघितलं जातं. याचा अर्थ महाराष्ट्रातील दुसरे बैल त्या हिंद केसरी किताबाच्या लायक नाहीत असं मी म्हणत नाही, ती सुद्धा तेवढीच ताकदवान आहेत. मात्र एक संभावित विजेता, कारण ज्यानं 6 वेळा मागच्या वर्षी हिंद केसरीचा बहुमान पटकावला तो बैल 100% दावेदार असू. आता दुसरी कोणती बैल आहेत, तर दुसरा बैल असू शकतो बिंजोडचा बेताज बादशाह म्हणून जो प्रसिद्ध आहे, तर तो राहुलबाईंचा मथुर, तो सुद्धा एक प्रबळ दावेदार असू शकतो. दुसरा दावेदार असू शकतो ज्यानं यावर्षी एक चांगला धुमाकूळ घातलेला आहे, तर तो म्हणजे पिस्टन असू शकतो किंवा बैजा असू शकतो, रायफल 8181 असू शकतो, सातारा एक्सप्रेस बल्मा असू शकतो, लक्ष्मणराव असू शकतो, आपला सर्जा असू शकतो, किंवा गौतमभाया काकडे यांचा मॅगे असू शकतो, किंवा घरणिकीचा राजा असू शकतो, किंवा महाराष्ट्रातला कुठलाही बैल असू शकतो. का तर डार्क हाऊस असू शकतो एखादा. मात्र ही महाराष्ट्रातील चांगल्या वेगाची बैलं आहेत,
या बैलांपैकी एक असू शकतो. याचा अर्थ सर्वसामान्य व्यक्तीचा बैल पुसेगावच्या हिंद केसरीचा मानकरी होऊ शकत नाही असं नाही. कोणताही बैल होऊ शकतो. ज्या दिवशी जो बैल चांगला पळतो तो या दिवसाचा विजयाचा गुलाल त्याच्या गळ्यात पडतो. मात्र ही बैल मला वाटली माझ्या माहितीनुसार, कारण या बैलांचा वेग हा इतर बैलांच्या तुलनेपेक्षा मला थोडासा जास्त वाटतो. कारण शेवटी आपण वेगावरती डिसाईड करतो की चांगला बैल कोणता. शेवटी बैल सर्वच चांगलीच आहेत. मात्र ज्याचा वेग चांगला असेल त्या दिवशी जो पर्टिक्युलर चांगला पळेल त्याचा पायरा चांगला होईल, किंवा ज्याची चिठ्ठी मधून लागली, कारण मधनं चिठ्ठी पण लागणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी सुद्धा काही लोक प्रयत्न करत असतात, हे मी ऐकले. पण नक्कीच पुसेगावची कमिटी पारदर्शक मैदान घेते. महाराष्ट्रातलं सर्वात पारदर्शक मैदान म्हणून पुसेगावच्या मैदानाकडे पाहिलं जातं. आणि नक्कीच यात्रा कमिटी यावर्षीही त्याच पद्धतीचं पारदर्शक मैदान घेईल, याबाबत सुद्धा तीळ मात्र शंका नाही. त्याच्यानंतर लक्षात घ्या की यावर्षीच्या पुसेगाव मैदानाची तयारी करा. 8 जानेवारीला सुद्धा सोमवारच आहे. तुम्ही सुद्धा 2024ची सुरुवात चांगल्या पद्धतीने कराल. आणि कोण होईल 2024चा पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी ते आपण पाहूयात. भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.